जय महाराष्ट्र मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या 10व्या मिनी व्लॉगमध्ये। तर आपण गेलो होतो रात्री देवाच्या मानाच्या दहीहंडीला। तर आता इथे पोहोचून गेलो होतो आणि इथे चालू होते सलामी आणि इथे माननीय दादाजी साहेब भुसे म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बाबाही येऊन गेले होते व त्यांचा सत्कारही होऊन गेलेला होता। त्यातल्या त्यात आपल्यालाही स्टेजवर बोलवून घेतलं होतं व आपलाही सत्कार करण्यात आला होता। वनाना बहुत जोरदार पाऊस, मग काय काढी हिरात सगळ्यासनी छत्र्या आणि या भाऊनं मस्त होतं, मस्त घर बशीसन दहीहंडी पायरायंता। मग काय मारली ना बाजी शिवशंभू प्रतिष्ठानने, फोडी टाकी ना बो हांडी आणि बिचारा पडी गया बो खाल। हा भाऊ नेमकं इथं मोबाईल पावाले म्हणता का दहीहंडी पावाले हाच समजणं नाही बो। आणि इथं शिवशंभू प्रतिष्ठानने घेऊन घेतली ना बो ट्रॉफी। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी चाललो होतो आपण दीदीच्या घरी आणि यसनी काय मीटिंग चालली राहीन ती काय माहिती। आणि इथे आलो होतो आणि हे दोघं छोटी माऊ विन मोठी माऊ इतके मस्त खेळत होते। दुपारी काकांच्या वाढदिवसानिमित्ताने आले होते आपल्या घरी बाबा शुभेच्छा देण्यासाठी। संध्याकाळी आपल्याला जायचं होतं भाऊ बाजारात, मग काय काढून घेतली आपली टुकटुक आणि निघालो मम्मीला घेऊन बाजाराकडे। आणि अख्खी जत्रा भरेल होती, म्हटलं बाबा चला इथून। मग काय गई तुम्ही मस्तपैकी फिरायले कुठं तर पारसमा आणि वैना ना मग मना पोपट इथे बी जत्राच भरेल होती। म्हटलं काय करावा ते कुठे जावा। आता खरं तर आलो होतो आपण फिरायला, आपल्याला कारण काही घ्यायचं नव्हतं पण आपण घेऊन घेतलं होतं कारण हम बिना हातचं थोडी जाएंगे घर पे। मग काय इथं पाहिली तर लाईन बाबो, म्हटलं कसं बसं बिल करून आलीच होती इथं मम्मीला घ्यायला। म्हटलं आता मम्मीला कुठे शोधू, पण काय नाही शोधायची गरज नाही पडली कारण मम्मीनेच मला शोधून घेतलं होतं। पण मम्मीच्या काय गप्पा संपता काय, मग काय कसं बसं निघून गेलो। आता आम्ही जातो घरी। तुम्हाला जर हा आपला मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा।